पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांकडून जप्त। घटकांबळेकडून 50,000 तर डॉक्टर हरनोळकडून 2.5 लाख रुपये हस्तगत। ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससूनमधील दोन्ही डॉक्टरांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी। स्विफ्टमधून 3 लाख रुपये आणणाऱ्या शिपायाला देखील अटक। पुण्यातील एक्साइज डिपार्टमेंट कार्यालयावर रवींद्र धंगेकर सुषमा अंधारेंचं आंदोलन। सुषमा अंधारेंनी वाचून दाखवलं हप्तेबाजीचं रेड कार्ड। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता। अंजली दमान यांचा सवाल, मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन केला नाही, अजित पवारांचं उत्तर। मोदी सरकार 3चा शपथविधी 10 जूनला होण्याचे अजित पवारांचे संकेत। शपथविधी कधी माहित नाही, पण मोदीच पंतप्रधान होणार, फडणवीसांना विश्वास। आपल्या मतदारसंघात अल्पसंख्याक समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। शरद पवारांचं नाव न घेता सुनील तटकरेंचा गंभीर आरोप, तर तटकरे गोंधळलेले आहेत, आव्हाडांचा पलटवार। विधान परिषदेत स्वतंत्र लढण्याची मनसेची भूमिका। लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा, विधान परिषदेत मोदी नाही, मनसे नेते अभिजित पानसेंचं वक्तव्य। बीड जिल्ह्यात मराठा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू विकत घेऊ नका, वंजारी बहुल गावातला संवाद कॅमेऱ्यात चित्रित। ग्रामस्थ बबन घोळवेवर गुन्हा दाखल, जातीय एकोपा कायम राखा, एबीपी माझाचं आवाहन। घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेप्रकरणात रेल्वे पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याला एसआयटी चौकशीसाठी समन्स। भूखंड आपला असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा कशाच्या आधारावर केला, तपास सुरू। मराठवाड्यावरचं दुष्काळाचं संकट वाढलं। जायकवाडी धरणात केवळ 5% पाणीसाठा शिल्लक, कित्येक किलोमीटरपर्यंत धरण क्षेत्र कोरडं ठाक। महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता। देशभरात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज। यावर्षी एसएससी बोर्डाचा निकाल 95.81%। निकालात कोकण विभाग अव्वल, तर यंदाही मुलींची सरशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।